आपण पाहत आहोत 8वी स्कॉलरशिप नवनीत मार्गदर्शक या पुस्तकांमधील स्वाध्याय आणि त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत घटक वर्तुळ आणि त्यामधला स्वाध्याय 15.1. पहिला प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत लघु कंसाच्या टिंब एकरूप जोड्या आहेत आणि बिंदू ओ हा वर्तुळ केंद्र आहे. आता या ठिकाणी बघा, या बी या कोणाचं माप आपल्याला 60 अंश दिलेलं आहे. आता ओ बी आणि ओ ए या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि म्हणून याच्या पायालगतचे कोण हे एकरूप असतात. म्हणजे ह्या ए कोणाचं मापसुद्धा आलं 60 अंश. त्याचबरोबर या ओ सुद्धा कोणाचं माप किती आलं 60 अंश. कारण ओ ए आणि ओ बी या वर्तुळाच्या त्रिज्यात, बरोबर आहे. आणि हे दोन कोण 60 अंशाचा आहेत म्हणजे राहिलेला कोण आला 60 अंशाचा. म्हणजेच हा कसला त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. आता हा कोण ए बी डीचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं आणि मग हे 60 अंश असेल तर या समोरच्या या कंसाचं माप येणार 120 अंश, बरोबर. आता त्याचबरोबर बघा, हा जो कोण ए आहे सी ए बी आणि यानं अंतरखंडित केलेला हा कंस सी आर बी आहे. आता यासुद्धा कोणाचं माप हे त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, बरोबर आहे. मग त्या कोणाचं माप जर 60 अंश असेल तर या पण कंसाचं माप येणार 120 अंश. कोण ए एस म्हणजे कंस ए एस डी आणि कंस ए आर सी एकरूप आहेत. म्हणजे आता आपल्याला एक जोडी मिळाली, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, या कोणाचं माप 60 अंश आहे आणि हा केंद्रीय कोण आहे ए ओ बी. म्हणजे हा जो त्याच्या समोरचा कंस आहे त्यानं अंतरखंडित केलेला कंस ए पी बी याचं पण माप 60 अंश येणार. त्याचबरोबर आता हा जो कोण आहे हे दोघं एकमेकांची विरुद्ध कोण आहेत. मग याचं 60 अंश माप असेल तर या पण कोणाचं माप 60 अंश येणार आणि या कोणाचं माप 60 अंश आहे म्हणजे हा केंद्रीय कोण आहे. म्हणजे त्यांना अंतरखंडित केलेल्या या कंसाचं मापसुद्धा किती अंश येणार 60 अंश येणार. आणि म्हणजे कंस डी सी आणि कंस ए बी हे एकरूप आहेत. ही आपल्याला दुसरी जोडी मिळाली. म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला किती जोड्या एकरूप मिळाल्या तर 2 लघु कंसाच्या 2 एकरूप जोड्या आहेत. पर्याय 3 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे, सोबतच्या आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. ओएम लंब रेख ए बी आहे आणि ओएम बरोबर 6 दिले. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे ए बीची लांबी किती. आता ए बी ही जीवा आहे. आता त्यासाठी आपण पहिल्यांदा हे बी एम काढूया. बघा, कारण वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणजे हे दोन्ही भाग कसे असतात समान असतात. मग हे जर काढले तर आपल्याला जीवा काढता येते. आता तुमची पायथागोरसची त्रिकुटे जर पाठ असतील तर बघा, हे 8, 6 आणि 10चं त्रिकूट आहे. आणि नसेल पाठ तर आपण पायथागोरस प्रमेयावरनं पण काढू शकतो. 10चा वर्ग 100 कर्णवर्ग वजा 6चा वर्ग 36 या ठिकाणी येत आहेत बघा 64. आणि 64 हा कोणाचा वर्ग आहे तर 8चा वर्ग आहे. म्हणजे हे एम बी किती आलं 8 आलं, हे एम बी 8 आलं, हे ए एम पण 8 येणार. म्हणजे ए बी आलं 8 2 16. बघा, आणि पायथागोरस त्रिकूट पाठ असेल तर आपल्याला हे लगेच उदाहरण सोडवता येतं. आता तिसरं उदाहरण बघा, सोबतच्या आकृतीत माप कोण एस पी क्यू बरोबर किती विचारले. कोण पी एस क्यू आणि कोण पी आर क्यू हे दोन्ही कोण या कंसामध्ये अंतर्लिखित झालेले आहेत. म्हणजे या दोन्ही कंसांनी एकच कंस अंतरखंडित केलेला आहे. म्हणजे या दोन्ही कोणांची मापं ही समान असतात. म्हणजे याचं 40 अंश असेल तर या यस कोणाचं मापसुद्धा 40 अंश असते. कारण एकाच कंसात अंतर्लिखित झालेल्या कोणांची मापे समान असतात.
आता या कोणाचं माप 40 आहे. या ठिकाणी हा त्रिकोण आहे एस पी क्यू. याच्यामध्ये या एस पी आणि एस क्यू या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे याच्या पायालगतचे कोण एकरूप असणार. कोणते? तर कोण पी आणि कोण क्यू. आता त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 180 मधून हे 40 अंश गेले. 40 अंश गेले की किती उरले? 140 अंश उरले. आणि याच्या निम्म केलं की इथलं माप आलं 70 अंश आणि इथलं पण माप आलं 70 अंश. पण आपल्याला विचारलं आहे माप कोण एस पी क्यू बरोबर किती. म्हणून माप कोण एस पी क्यू बरोबर येणार 70 अंश. चौथं उदाहरण बघा. सोबतच्या आकृतीत रेख ए बी हा व्यास आहे. ए सी 12 आहे. बघा ए सी 12 आहे. बी सी 5 आहे. बी सी 5 आहे. तर वर्तुळाची त्रिज्या किती विचारली. आता वर्तुळाचा व्यास हा वर्तुळावरील बिंदूशी नेहमी काटकोन करतो. म्हणजे या ठिकाणी काटकोन आहे. काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. म्हणजे हा झाला ए सी बी हा काटकोन त्रिकोण होत आहे. आणि याच्यामध्ये ए बी हा त्याचा कर्ण आहे. मग कर्ण वर्ग बरोबर काय असतो? एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. म्हणजे ए बी वर्ग बरोबर काय येणार आहे? 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25. म्हणजे किती आले? 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 1 या ठिकाणी यांची बेरीज केलीत. पण 169 कुणाचा वर्ग आहे? तर 13चा वर्ग आहे. म्हणजे ए बी आलं 13. ए बी 13 आलं. पण आपल्याला विचारले वर्तुळाची त्रिज्या. ए बी हा व्यास आहे. म्हणजे त्रिज्या किती येणार? 13/2 म्हणजे 6.5 सेमी ही वर्तुळाची त्रिज्या आहे. आणि पुन्हा या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की पायथागोरस त्रिकूट असेल तर हे उत्तर लगेच निघणार. कारण 5, 12, 13 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्यानंतर पुढे बघा. सोबतच्या आकृतीत ओ केंद्रातून जाणारी पी आर ही जीवा असून कोण क्यू पी आर. बघा कोण क्यू पी आर हा कोण हा क्यू आर पीच्या दुप्पट आहे. बघा हा कोण या कोणाच्या दुप्पट आहे. म्हणजे हा जर आपण एक्स म्हटला तर हा होणार 2x. आता पी आर ही केंद्रातून जाणारी जीवा आहे. पण ही केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच काय आहे तो? तर व्यास आहे. बरोबर आहे. आणि वर्तुळाचा व्यास हा वर्तुळावरील बिंदूशी नेहमी काटकोन करतो. म्हणजे या क्यूच्या या ठिकाणी आला 90 अंश. आता त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि इथं 2x आणि हे 3x आहेत. म्हणजे 2x अधिक x अधिक 90 बरोबर 180 अंश. आणि एक्सचं माप आपण या समीकरणावर काढू शकतो आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की हा 90 अंशाचा आहे. म्हणजे हे 30 आणि 60 अंशाचे असणार. कारण 30, 60, 90 बरोबर आहे. आता आपण असंही काढून बघू. किती आले बघा. 3x बरोबर 180 मधून हे 90 गेले. 90 उरले. म्हणजे x बरोबर किती आलं? 3 त्रिक 9, 3 0 0 30 आले. म्हणजे x 30 आला. तर हा पी किती अंशाचा येणार? 2x म्हणजे 60 अंश. आणि आता आपल्याला प्रश्न विचारला आहे क्यू पी आरचं माप किती. मग क्यू पी आरचं माप किती आलं? तर 60 अंश. म्हणजे पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर आहे. आता 6वं उदाहरण बघा. सोबतच्या आकृतीत ओ वर्तुळ केंद्र आहे. रेख ए बी एकरूप, रेख ए सी एकरूप, रेख बी सी. बघा ह्या तिन्ही बाजू या एकरूप आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा कसला त्रिकोण आहे? समभुज त्रिकोण आहे. बरोबर आहे. आणि समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंश असतं. म्हणजे या कोणाचं माप 60 आहे, या कोणाचं माप 60 आहे, या कोणाचं माप 60 आहे. तर आपल्याला काय प्रश्न विचारला आहे? माप कोण बी ओ सी बरोबर किती. माप कोण बी ओ सी म्हणजे या कोणाचं विचारलं आहे. बघा आता ह्या कोणाचं माप 60 असेल
तर कंस बी एक्सचं माप किती असणार आहे? 120 अंश. कारण या अंतर्लिखित कोनाचं माप हे त्यानं अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं आणि म्हणून हे 120 आलं. आता या कंसाचं माप 120 आहे, म्हणून या कोन बी ओ सी जो आहे, हा जो केंद्रीय कोन आहे, या केंद्रीय कोनाचं माप पण येणार 120. कारण केंद्रीय कोनाचे माप आणि त्यानं अंतर्खंडित केलेल्या कंसाचे माप हे सारखे असते. 7वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत मापकोन बी ए डी बरोबर दिलाय 35 अंश. तर विचारलंय मापकोन बी सी डी बरोबर किती. आता या कोनाचं माप 35 अंश आहे, म्हणजे या बी सी डी कंसाचं माप किती आलं? बघा 70 अंश. ह्या कंसाचं माप किती आलं? 70 अंश. आणि आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे 360 अंश असते. म्हणजे आपण हा जो कंस आहे बी ए डीचं माप काढूयात. आणि या डीचं माप कसं काढणार? तर ह्या कंसाचं माप 70, यातनं आपण वजा करू. किती आले बघा? 0, 7 आणि किती 16, तरी 9 7 16, आजच्याला 1 आणि 290. किती आलं हे? 290 अंश आले या कंसाचं माप. आणि मग आपल्याला विचारलं ह्या बी सी डी या कोनाचं माप विचारले. तर या कोनाचं माप हे त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे या कंसाच्या मापाच्या निम्म करूयात. किती येईल बघा? बे 1 बे, बे चोक 8 आणि बे पंचे 10, 145 अंश. म्हणजे पर्याय 3रा या ठिकाणी बरोबर आहे. आता 8वं उदाहरण बघा. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे. तर त्या जीवेची लांबी किती? बघा आता वर्तुळ आहे, बरोबर आहे, वर्तुळ काढलं आपण. आता याच्यामध्ये 13 सेमी त्रिज्या आहे. बघा ही 13 सेमीची त्रिज्या आहे. 13 काढलं इथं. जीवा 1 ही जीवा आणि या जीवेचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर आहे 5. आणि प्रश्न आपल्याला विचारला आहे त्या जीवेची लांबी किती, म्हणजे ह्या जीवेची लांबी विचारली आहे, बरोबर आहे. आता बघा तोंडी उत्तर निघतं आहे हे 13, 5 आणि 12. आता इथं काटकोन येतो, कारण वर्तुळाचा केंद्र आणि जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड हा जीवेस लंब असतो. म्हणजे या ठिकाणी आला 90 अंशाचा कोन. म्हणजे 13, 5, 12 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे हे जर 12 आलं तर पूर्ण जीवा किती येणार? 24 सेमी. हेच उदाहरण तुम्ही पायथागोरस सिद्धांत वापरूनही करू शकतो. या ठिकाणी कर्ण 13 आहे. 13चा वर्ग आला 169, 5चा वर्ग आला 25. यांची वजाबाकी करूयात. 9तून 5 गेले 4, 6तून 2 गेले 4 आणि 1 1. म्हणजे 144 हा 12चा वर्ग आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे एवढं किती आलं? 12 आलं. आणि हे 12 आलं म्हणजे जीवा किती आली? 24 सेमी. सोबतच्या आकृतीत रेख ए बी हा व्यास आहे. तर एकूण लघुकंस किती? आता या ठिकाणी लघुकंस किती आहेत बघायचे. बघा हा कंस डी बी एक आला, त्यानंतर कंस ए डी, त्यानंतर कंस बी सी, त्यानंतर कंस ए सी आणि त्यानंतर डी बी सी. कुठला? डी बी सी. हे सगळे काय आहेत? कंस आहेत. बघा म्हणजे एकूण किती कंस आले या ठिकाणी? 1 2 3 4 5. म्हणजे या ठिकाणी पर्याय 2रा हा बरोबर आहे. बघूयात आपण. सोबतच्या आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे. तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते? आता या ठिकाणी बघा 2 वर्तुळं जी आहेत ती एककेंद्रीय आहेत. म्हणजे या दोन्ही वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ओ आहे. त्यानंतर या ठिकाणी बी सी ही लहान वर्तुळाची जीवा आहे आणि ए डी ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे आणि ओ एम लंब जीवा ए डी आहे. आता काय विचारले बघा, ए एम हे लहान आहे ए सीपेक्षा. आता ए एम कुठे? या ठिकाणी आहे. आणि ए एम हे लहान आहे ए सीपेक्षा. आता असत्य विधान विचारले आपल्याला. हे विधान बरोबर आहे, ए एम हे ए सीपेक्षा लहान आहे.
त्यानंतर आहे बघा AM बरोबर एवढी, AM बरोबर एवढी. आता हे विधान बरोबर आहे, कारण जिवेवर टाकलेला लंब हा त्या जिवेस दुभागतो, म्हणजे त्याचे 2 समान भाग करतो. त्यानंतर पुढचं तिसरं बघूयात तरी आपण बघा. लेंथ BM बरोबर लेंथ CM. बघा, लेंथ BM बरोबर लेंथ CM हेही विधान बरोबर आहे, कारण इथंही हाच गुणधर्म, वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेस दुभागतो. त्यानंतर चौथं विधान आहे बघा, लेंथ AB हे मोठं आहे लेंथ CD पेक्षा. आता या ठिकाणी हे विधान असत्य आहे, कारण हे जे दोन्ही लांबी आहेत या समान आहेत. AB आणि CD यांच्या लांबी समान आहेत, आणि म्हणून पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. बघा, चौथं उदाहरण चाललं आपलं. O केंद्र असलेल्या वर्तुळात मापकोन BDE बरोबर 60 अंश. तर वर्तुळखंड BDE टिंबटिंब वर्तुळखंड आहे. आता या ठिकाणी बघा, आपण काढूयात पहिल्यांदा वर्तुळ एक. बरोबर आहे. आता वर्तुळ काढू आपण. बघा, या ठिकाणी मी एक वर्तुळ काढलं. आता याच्यामध्ये बघा, मापकोन BDE बरोबर 60 अंश आहे, म्हणजे या ठिकाणी आपण B बिंदू घेऊ. इथं मी B बिंदू घेतला, इथं D घेऊ, आणि इथं E बिंदू घेऊ. हा E बिंदू आहे. वर्तुळाचा केंद्र O आहे, इथं D बिंदू आहे, आणि या कोणाचं माप 60 अंश आहे. या कोणाचं माप किती अंश आहे? 60 अंश आहे. आता या कोणाचं माप 60 अंश असेल तर त्याच्या पुढच्या त्यांना अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप किती येणार? तर याचं येणार 120 अंश. अंतर्लिखित कोणाचं माप हे त्यांना अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. आता हा जो कंस आहे BE याचं माप आलं 120 अंश. मग हा जो राहिलेला कंस आहे कोणता? BDE याचं माप येणार 360 अंश वजा 120 अंश. म्हणजे कसा येणार आहे बघा हा कंस? तर विशाल कंस. म्हणजे तर वर्तुळखंड BDE हा विशाल वर्तुळखंड आहे. या 4 हे त्या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढे बघा, O केंद्र असलेल्या वर्तुळावर P हा बिंदू आहे. लेंथ OP बरोबर 3.5 सेमी. बघा, O केंद्र असणारं वर्तुळ आहे, आणि O केंद्र असणाऱ्या वर्तुळावर P बिंदू आहे. बघा, या ठिकाणी P बिंदू आहे, हा बिंदू O वर्तुळ केंद्र आहे, आणि OP हे 3.5 सेमी असल्यास पुढे दिलेली लांबी असलेल्या रेषाखंडांपैकी कोणता रेषाखंड त्या वर्तुळाची जिवा असू शकते? आता त्रिज्या किती दिली आपल्याला? 3.5 सेमी. म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास किती येणार? तर याच्या दुप्पट येणार. बरोबर आहे. म्हणजे याचा व्यास किती येणार आहे बघा? तर 3.5 म्हणजे 7 सेमी येणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचा व्यास हा त्याची सर्वात मोठी जिवा असते. म्हणजे याच्यामध्ये सर्वात मोठी जिवा आपण 7 सेमी लांबीची काढू शकते. मग आता इथं पहिला पर्याय आहे 8 सेमी, म्हणजे 8 सेमी लांबीची जिवा आपण काढू शकणार नाही. 9 पण सेमीची जिवा असू शकणार नाही. 9.5 सेमीची पण जिवा असणार नाही. आणि म्हणजे 5 सेमीची जिवा त्या वर्तुळाची असू शकते. आणि म्हणून पर्याय 2 या ठिकाणी बरोबर आहे. बघा, 6वं उदाहरण चाललं आपलं. O केंद्र असलेल्या वर्तुळात जर जिवा AB, जिवा BC आणि जिवा AC या एकरूप असेल तर मापकोन LBC बरोबर किती? म्हणजे या कोणाचं माप विचारले आपल्याला? LBCचं माप विचारले. आता आपल्याला माहिती आहे की या जिवा तिन्ही बाजू जिवा एकरूप आहेत, म्हणजे या जो त्रिकोण ABC आहे हा समभुज त्रिकोण झाला, आणि त्याच्या तिन्ही बाजू ह्या समान आहेत.
आता समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप हे 60 अंश असतं. म्हणजे एचं माप 60 येणार, बीचं माप 60 येणार, सीचं या पण माप 60 येणार. आता आपल्याला काय विचारलं आहे, LBCचं माप म्हणजे या LBC या कोणाचं माप विचारलं आहे. आता आपण कसं काढणार बघा. तर हा आहे वर्तुळाचा व्यास, बरोबर. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळावरील बिंदूशी नेहमी काटकोन करतो. म्हणजे या ठिकाणी येणार 90 अंश. आता ह्या कोणाचं माप किती येणार आहे बघा. हा जर 90 अंश असेल तर या कोणाचं माप पहिल्यांदा काढूयात. आता या कोणाचं माप 60 अंश आहे. म्हणजे या कंसाचं माप येणार आहे 120 अंश. या कंसाचं माप 120 अंश आलं की इथल्या कोणाचं माप आलं 60 अंश, कारण तो निम्मा असतो. मग या ठिकाणी बघा आता हा 60 अंश आहे, हा पूर्ण 90 अंशाचा आहे. हा पूर्ण 90 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे. म्हणजे हा राहिलेला किती अंशाचा येणार, 30 अंशाचा. म्हणजे पर्याय चौथा या ठिकाणी बरोबर आहे.